मित्रांनो, जेव्हा आपल्यासमोर एखादे खूप मोठे संकट उभे ठाकते किंवा एखादे अशक्य वाटणारे ध्येय असते, तेव्हा आपण अनेकदा हातपाय गाळून बसतो. आपल्याला वाटतं, माझ्यात एवढी ताकद कुठे आहे, मी एकटा काय करू शकणार. पण हजारो वर्षापूर्वी जेव्हा मानव इतिहासातील सर्वात अद्भुत सेतू बांधला जात होता, तेव्हा एका इवल्याशा जीवाने संपूर्ण जगाला एक असा धडा शिकवला जो आजच्या धावपळीच्या युगात यशाचा गुरुमंत्र ठरला आहे. आज आपण पाहणार आहोत खारीचा वाटा. हे केवळ एक म्हण नाही, तर एक जीवन दर्शन आहे. लंका विजयासाठी दक्षिण समुद्राच्या किनाऱ्यावर प्रभू श्रीराम आणि त्यांची वानरसेना उभी होती. समोर अथांग समुद्र होता आणि पलीकडे रावणाची लंका. सीतेच्या सुटकेसाठी हा समुद्र ओलांडणं अनिवार्य होतं. तेव्हा सुग्रीवाच्या सल्ल्याने रामसेतू बांधण्याचे काम सुरू झाले. हे मानवी इतिहासातील सर्वात मोठे इंजिनिअरिंग चॅलेंज होते. शेकडो वानर अहोरात्र कष्ट करत होते. नल आणि नील या वानरवीरांच्या देखरेखीखाली मोठे पर्वत आणि दगड समुद्रात टाकले जात होते. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे रामाच्या नावाने ते दगड पाण्यावर तरंगत होते. वातावरणात प्रचंड उत्साह होता. प्रत्येकजण आपले सर्वस्व पणाला लावत होता. या आवाढव्य कामाच्या गडबडीत तिथे एक छोटीशी खार होती. तिने पाहिले की सर्वजण श्रीरामाच्या कार्यासाठी झटत आहेत. तिलाही वाटलं, मी सुद्धा काहीतरी केलं पाहिजे. ती खार काय करायची? ती घाईघाईने समुद्रात जायची, स्वतःचं शरीर ओलं करायची, मग वाळूत लोळून आपल्या अंगाला वाळूचे कण चिकटवायची. त्यानंतर ती धावत पुलावर जाऊन दगडाच्या फटीत ती वाळू झटकून द्यायची. ती हे वारंवार करत होती. एका मोठ्या वानराने ते पाहिले आणि तो थट्टेने म्हणाला, ए उलिशा खारी, तू हे काय वेडेपण करतोयस? आम्ही एवढे मोठे डोंगर आणून टाकत आहोत आणि तू ही चिमूटभर वाळू टाकत काय साध्य करणार? बाजूला हो, उगाच कोणाच्या तरी पायाखाली येशील. खारीचा अपमान झाला होता, पण तिने हिंमत हारली नाही. ती पुन्हा आपल्या कामाला लागली. तिला माहीत होते की ती दगड उचलू शकत नाही, पण ती वाळू तर टाकू शकत होती ना. प्रभू श्रीराम हे सगळं लांबून पाहत होते. ते तिथे आले आणि त्यांनी त्या खारीला प्रेमाने हातावर घेतले. ते सर्व वानराकडे बघून म्हणाले, मित्रांनो, या एका खारीवर हसू नका. तुम्ही जे मोठे दगड टाकत आहात त्यांच्यामधील छोट्या फटी भरण्याचे काम ही खार करत आहे. तिच्याशिवाय हा पूल कधीही मजबूत झाला नसता. श्रीरामाने प्रेमाने खारीच्या पाठीवर 3 बोटे फिरवली आणि असं मानलं जातं की तेव्हापासून खारीच्या पाठीवर ते 3 पट्टे कायमचे उमटले. हे पट्टे म्हणजे तिच्या निष्ठेचे प्रमाणपत्र होते. मित्रांनो, या गोष्टीतून आपल्याला आयुष्याची सर्वात मोठी शिकवण मिळते. तुमचं काम लहान आहे की मोठं हे महत्त्वाचं नाही. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही ते किती प्रामाणिकपणे करता. प्रत्येकजण आपल्या क्षमतेनुसार काम करतो. तुमची स्पर्धा फक्त स्वतःशीच असावी. जेव्हा प्रत्येकजण आपला छोटासा वाटा उचलतो, तेव्हा समुद्रावरही पूल बांधला जाऊ शकतो. म्हणून मित्रांनो, समाजासाठी, देशासाठी किंवा तुमच्या स्वतःच्या स्वप्नांसाठी जेव्हा तुम्ही काम करता, तेव्हा लोक तुमच्यावर हसतील, पण डगमगू नका. तुमचा खारीचा वाटा उचलत राहा. व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा. तुमच्या आयुष्यात तुमचे लक्ष्य काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.